राज्यातील महापालिका निवडणुकीत अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानं राज्य निवडणूक आयोगानं त्याची गंभीर दखल घेतली आहे। या संदर्भात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश आयोगानं दिल्याची माहिती आहे। तर विरोधी उमेदवारांवर दबाव, आमिष किंवा जबरदस्ती करून नामनिर्देशन मागे घेण्यास भाग पाडलं गेलं का याची तपासणी करण्यात येणार आहे। चौकशी पूर्ण होईपर्यंत बिनविरोध निवडींची विजय घोषणा केली जाणार नाही अशी माहिती देखील राज्य निवडणूक आयोगानं दिली आहे। निवडणुकांआधीच राज्यभरात एकूण 67 उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झालेली आहे। तर राज्य निवडणूक आयोगानं आता काय निर्देश दिले आहेत आपण ते पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून। आयोगानं बिनविरोध निवडीचा अहवाल मागवला। निवडणूक आयोगानं जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेत। दबावाच्या तक्रारींची शहानिशा होणार। ठाणे, पनवेलमधील निवडीवर विशेष लक्ष असणार। भयमुक्त निवडणुकीसाठी आयोग सतर्क झाला आहे।